जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। कसा असणार आहे, रूपरेषा काय असणार आहे, किती भाविक येणार आहेत? आजपर्यंत जर तुम्ही इतिहास पाहिला तर परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांच्या कथेला किमान 3 लाख कमीत कमी लोक असतात। महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मागच्या 3 कथा त्यांच्या कॅन्सल झाल्या पावसामुळे। कृष्णेश्वरला होती, जळगावला होती आणि ऑनलाईन कथा झाल्या। त्यामुळं ही पहिली कथा आहे जी अनेक महिन्यांनंतर, वैजापूरनंतर माझ्या मते प्रथमच महाराष्ट्रात होते। वैजापूरच्या कथेला जवळपास आता 4 महिने 5 महिने उलटलेले आहेत आणि जेवढे भक्त आहेत त्यांना ही संधी मिळणार आहे। अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदा ही कथा होते। तर जय्यत तयारी आमची सुरू आहे। पावसाने आम्हाला प्रचंड त्रास दिला, पण आम्ही सगळ्या संकटातून बाहेर जाऊन माननीय गृहमंत्र्यांचा कार्यक्रम पार पाडला आणि हा कार्यक्रम देखील यशस्वी पद्धतीने पार पाडू। 11 तारखेला माननीय प्रदीप मिश्राजींचं आगमन होत आहे। शिर्डी आणि राहता अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत। 11 तारखेला रात्रीला ते लोणीला आमच्याच निवासस्थानी मुक्कामाला आहेत आणि 11 ते 15 तारखेपर्यंत आमच्याच निवासस्थानाला असणार। कथेची वेळ ही 1 ते 4 रोज ठरलेली आहे। तर 1 ते 4 या कथेच्या नियोजनामध्ये आमचं सर्व, आज मी ग्राउंडवर होतो, एक मोठा देखावा आपण उभा केलेला आहे। ही संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर ही या भारतातली सर्वात मोठी शिवपुराण कथा होईल। हा शब्द मी सर्व शिवभक्तांना, सर्व शंकरांच्या भक्ताला, महाकालांच्या भक्ताला देतो। किती दिवस चालणार आहे आणि काय विशेष काय असणार आहे दादा? महामार्गावर ही कथा आहे, त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। काय तुम्ही सूचना करू शकता? नाही, आम्ही पहिला मुद्दा तर 5 दिवसीय कथा आहे, त्यामुळे 5 दिवस ही कथा चालणार। महामार्गावर ही कथा होत असताना अगोदरच बाबांच्या कृपेने किंवा परमेश्वराच्या कृपेने ट्रॅफिक डायव्हर्ट झालेली आहे रस्त्याच्या कामासाठी। हेवी ट्रॅफिक तशी त्या रस्त्यावर नाहीये आणि जेवढा तो कथेचा मंडप आहे, साधारण जेवढा फ्रंट आहे तेवढाच फक्त वन वे केला जाणार आहे। कथेच्या बाजूचा रस्ता फक्त आम्ही नो व्हेकल झोन करतो, एक बाजूला गाड्या चालत राहणार आहे। त्यामुळे आणि आमचे सुरक्षक रक्षक आहेत, आमचे स्वयंसेवक आहेत, हे ट्रॅफिक जाम होऊ देणार नाहीत। आम्ही आजपर्यंत कधीही कुठल्याही कार्यक्रमामध्ये अपयशी झालेलो नाही आणि यामध्ये पण होणार नाही। दादा, पंडित मिश्रा म्हटले की लाखो भाविक येतात, त्यात शिर्डी साईबाबा आहेत, त्यामुळं जिल्ह्यापासून राज्यातनं देखील परराज्यातनं भाविक येणार। कशी व्यवस्था त्यांची आता तुमच्याकडनं करण्यात आली होती? हे पहा, सगळं परमेश्वर करून घेतो। आपल्या मनामध्ये प्रामाणिकता आहे आणि आपण अनेक वर्षांनंतर, प्रतीक्षेनंतर ही तारीख आम्हाला मिळाली। धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे फार जास्त करावं लागत नाही। देव आपोआप ते तुमच्याकडून करून घेतो आणि आपोआप घडत जातं। जेव्हा चांगलं मन असेल, जेव्हा भाविकांची इच्छा असेल, भाविकांची जर इच्छा असेल परमार्थाकडे जायची, महाकालाकडे जायची, तर महाकाल देखील भाविकांना तेवढ्याच मोकळ्या मनाने स्वीकारेल, ही भावना ठेवून आपण कथेचं आयोजन करतो। तुम्ही पाहाल ही कथा आपोआपच यशस्वी होईल आणि तुम्ही शेवटच्या दिवशी जेव्हा माझी मुलाखत घ्याल तर सांगत्यापर्यंत आम्ही 8 लाख लोकांचं नियोजन करण्याची क्षमता ठेवतो आणि ते आम्ही करून दाखवू। दादा, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।